मित्रांनो, संध्याकाळ टाईम सध्या तिथला जरा साईडला आले, वाड्यावर आहे सध्या मी. तर माझं बाळू खंडोकर, मी राहिलं अहमदनगरचं प्रॉपर. अहमदनगरमध्ये डिस्ट्रिक्ट अहमदनगर प्रॉपर, म्हणजे डायरेक्ट शहरात नाही. डिस्ट्रिक्ट अहमदनगर आहे, तालुका पारनेर आहे माझं. गाव ढवळपुरी आहे. आपलं गाव म्हणजे केंद्र ढवळपुरी आहे. केंद्रापासून मी 6 किलोमीटर लांबी आहे. एक लमानतांडा गाव वस्ती आहे, तिथे मी राहतो. काय बोलायचं, लय अवघड आहे. हा, पण माझा ॲड्रेस तिथलचा आहे. मी लहानपणापासून तिथेच वावरलेलो आहे. जन्म झाला दुसरीकडं, पण राहिलो तिथं 20-22 वर्ष. आलो. तर 20-22 वर्ष मी तिथंच राहिलेलो आहे घरी. 2008 पासून ते 2008 पासून ते 2024पर्यंत मी घरी होतो. 20 वर्ष नाही झाले, म्हणजे 18 वर्ष, 16-17-18 वर्ष घरी राहिलेले. तिथंच तर आता बाहेर राहायला कुठं मन वाटत नाही, बाहेर राहूशी वाटत नाही. बाहेर गेले तर पोट अवघड होतं, मेसचं खाऊन शरीर पातळ होतं. घरचे लय आठवण म्हणून लय मिस केलेले. घरची आठवण आल्यामुळे मी निघून आलेलो आहे लय वेळा. आता मी लहानपणापासून माझं शाळा झेडपीमध्ये झालेली आहे. लहानपणापासून मी शाळेत जात नव्हतो ना. लहानपणी मी अंगणवाडीला जायचो. पहिले माझ्या ज्या इच्छा पोरं आहे ते माझ्या 1-2 वर्ग पुढं असायचे. त्यांच्या मागं आपल्या अंगणात जाऊन बसायचं. मजा यायची भात खायला. पण भात खायला मजा यायची, पण तितकंच हाल पण व्हायचं. नंतर संध्याकाळचं घरी आलो का, आमचा चुलता असायचा काय, कधी सुट्ट्याला आल्या असायचे, तेव्हा मग आम्ही त्यांचं ऐकायचं. ते सांगायचे असं करा तसं करा. संध्याकाळचं आमची स्टडी घ्यायची तिघा भावांची मस्तपैकी. तिघा भावांमध्ये सगळ्याला ABCD सुद्धा आमच्यासोबत शिकलो आहे. 1 ते 100पर्यंत किंवा लाखोपर्यंत जे अंक आहेत ते पण सुद्धा माझ्या चुलत्यापासून शिकलेलं आहे. वाचायला, लिहायला, बोलायला सुद्धा माझ्या चुलत्यापासून शिकलेलं. पब्लिकमध्ये बोलायला सुद्धा धमकी, पण ती सुद्धा माझ्या चुलत्यामुळेच मला भेटलेली आहे. कारण की चुलत्याचं जितकं सांगितलं तितकं माझ्यासाठी कमीच. सध्या संध्याकाळ झालेला आहे, व्हिडिओ काढतो आहे मी. हा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करण्यापर्यंत तिथपर्यंत आहे. कारण की काही माहीत नाही बाळू खंडोकर कोण आहे, काय आहे, कुठलचं आहे. मी एका धनगराचा मुलगा आहे. माझे आईवडील शिकलेलं नाही, मी शिकलेलो आहे. माझा चुलता शिकलेला आहे म्हणून मी शिकलेलो आहे. कारण की माझ्या घरात कोण शिकलेलं नाही. माझा वडीलसुद्धा मला म्हणायचे की मी जेव्हा लहान होतो 5वी-6वीला, तेव्हा माझे वडीलसुद्धा म्हणायचे घ्या काढून. मग माझे दुसरे चुलते होते 2 शिकलेले, त्यांच्यातून एक जण म्हणायचा नाही राहू द्या. आमच्या आजीमुळे आम्ही सुद्धा शाळेला चिटकून राहिलेलो आहे. शाळेला म्हणजे शाळेच्या लगावामध्ये राहिलेले, आमचं अंतर नाही तोडले. शाळेत आमचे वडील असे वाड्यावर राहायचे, तेव्हा आमच्या घरापासून आमचा वाडा 150-200 किलोमीटर लांब राहायचा. अहमदनगर ते ढवळपुरी ते लोणावळ्यापर्यंत जायचो कामशेटच्या एरियामध्ये. तर एवढ्या लांब राहायचो, तेव्हा मग आमचे वडील म्हणायचे नाही का तुम्ही आता बास झाली तुमची शाळा, चला. नाही, आम्हाला बरोबर नाही वाटायचं. मग आमची आजी यायची 4-10 दिवस स्वतःहून वाड्यावर राहायची. मग आजी आम्हाला काढून द्यायची, मग आजी यायची. चुलता पण असायचा सोबत. चुलता पण खवळायचा, बोलायचा. चुलता तिकडं कॉलेजला असायचा वागलेला. पहिले आमच्या चुलत्याचं शिक्षण नाही. आणि या गावामध्ये ते 1ली ते 4थीपर्यंत शाळा शिकले. तिथून त्यांचं स्कॉलरशिपचं म्हणजे त्यांचा मेरिट लागला, तेव्हा त्यांचं सिलेक्शन झालं. ते नांदेडला गेले. ते नांदेडवर त्यांनी 10-12वी तिकडे गेलेले. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग करण्यासाठी ते पुण्याला ते वागलेलं त्यांनी कॉलेज केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचा पर्सनली त्यांच्याबद्दल मला एवढं माहीत नाही. कारण की जरी घरात असलं तरी आमच्यापासून खूप काही गोष्टी त्यांच्या लपून त्यांच्या मनामध्ये त्यांनी आम्हाला दाखवलेलं सुद्धा नाही. त्यांचं इजा काय, कसे दिवस काढले, कसे नाही. पण आमच्या चुलत्याने एक डायरी आणली होती त्यांच्या शाळेचे, कॉलेजच्या मित्रांचे फोटो काढून. तेव्हा ते पहिल्यापासून त्यांचं शरीर हाडगळ, पण म्हणून ते जरा एकदम तब्येतीला शरीराने धाकड दिसतात. तर आमच्या चुलते आम्ही ऐकायचो. आम्हाला काही येत नव्हतं ना, तेव्हा लहान असायचो. 1ली सुद्धा
सकाळ संध्याकाळ सकाळचा 7ला बसवायला, टॉयलेट बिलेट करून आंघोळ बिंघोळ करून आलो 7-7:30ला बसवलं का डायरेक्ट 9-9:30पर्यंत आम्हाला सोडित नव्हते. आमची शाळा पण जवळ असायची, 500 मीटरवर आमची शाळा होती वस्तीमध्ये. तर आमच्या मला तेव्हा माझी बहीण पण होती. एक बहीण म्हणजे मी पार अंगणवाडीत असताना एक बहीण, मोठी बहीण सुरेखा म्हणून नाव तिचं, त्याला तेव्हाच घेतली काढून. तेव्हा ती तिसरीला होती. आणि माझी दुसरी बारकी बहीण होती, म्हणजे पेक्षा बारकी नाही, तिच्यापेक्षा बारकी, मोठीपेक्षा 2 नंबरची होती. ती गौरी होती, ती 4थीला होती. तेव्हा मी 1ला होतो. तेव्हा ती शाळा शिकत होती. पण मी आपलं ती 5वीला गेली. मी घरी राहिलो. तर ती तशीच तिला वडिलांनी तिला शाळेतून काढून घेतली. कारण की माझ्या मी जेव्हा 4थीला होतो तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. तर बघा, माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न मी जेव्हा 4थी तेव्हा 4थी माझा स्टँडर्ड कंप्लीट झाला होता. आलो मी जरा साईडला आलो म्हणून माझ्या आईला आवाज येते. तर मी सांगतो, मी 4थीला असताना माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. तर मग मोठ्या बहिणीचं लग्न झालं तर माझ्या मोठ्या दुसऱ्या बहिणीने सगळं काही वाड्यावर राहिलेले बरेच वर्ष, 10-1 वर्ष ती वाड्यावर राहिलेली आहे. तिचं शिक्षण आधुर राहिलेलं. कारण की आमची आजी मस्त म्हणायची, आमची आई मस्त म्हणायची, नाही नका शिकू द्या नाही. पण माझे आई वडील नव्हते त्यात. ते म्हटलं नाही, आता शिकून काय करायचं आहे, ह्या काय दिवा लावायचं आहे, पोलीस जाते असे तसे. घरच्यांच्या दबावामुळं मग ते नाही बोलू शकले, नाही काही करू शकले. तर आम्हालाच मग आमच्या चुलत्याने, आमच्या आजीनं मग आमच्यावरच निर्भर राहिलं. आम्हाला म्हटलं शिका, मोठे व्हा, काहीतरी करा, ह्यांच्यासारखे नका तरपडू. हे तरपडते, ह्यांनी असे दिवस काढले, तसे दिवस काढलेत. त्याच्यामुळं आम्हाला पण वाईट वाटतं. त्यावरून आम्ही पण मग शाळेत जायचो, मजा करायचो, मस्त करायचो. सगळ्यात जास्त आवड खेळायची असायची. माझ्या भावांना पण खेळायची आवड होती, पण त्यांचं बाहेर चान्स एवढं नव्हतं. त्या खेळावर प्रेम एकाचं होतं, पण ना मित्रांचा लागला होता. तर त्याने नाही ते खेळ पूर्ण केला. तर दुसरा होता, त्याला खेळ मस्त आवडायचा, पण त्याचं शरीर त्याला साथ नव्हतं देत. कधी कधी मानसिकता नव्हती साथ देत. त्याचं शरीर आता वाढले, पहिले त्याचं शरीर नव्हतं. आता त्याचं वेट जरा 60च्या वर गेलेलं आहे. प्लस 60च्या त्यानंतर मी काय म्हणतो, माझा भाऊ सुद्धा एकदम धाकड आहे, दिसायला पण असा एकदम पैलवानासारखा दिसतो. कारण की त्याचं शरीर माझ्या वडिलांसारखे आहे. दुसरा भाव आहे, तो मोठा आहे, त्याचं पण शरीर माझ्या पप्पासारखं दिसतं सेम. तसेच माझा बापाचा एकदम. काय बोलायचं, जाऊ द्या मरू लई नाही बोलत माझ्यासाठी, कारण की आहे ते आहे. तर मी सध्या वाड्यावर आहे. तर माझं तुम्हाला सांगतो, अर्धं राहिलं सांगायचं. तर 5वी 6वी 7वी 8वी कसं तरी शिक्षण झालं. तर 8वी 9वीला मी 7वीचा असताना माझा नंबर लागला होता रनिंगमध्ये 100 मीटरला, फर्स्ट नंबर. आमच्या एक स्टार्टिंगला एक टेस्ट घेतली, त्यातून निवडले आम्हाला फायनल सेमीफायनल. पहिली सेमीफायनल घेतली, नंतर फायनल घेतली. कारण की सेमीफायनलमध्ये 6 पोरं निवडले. तर 6 पोरांमधून 6 बॅचेस पाडल्या तालुक्यामधल्या. 6 पहिलं 12 मोठाल्या शाळा होत्या. 12 पोरं 6 जणांचे ते 6 पोरं काढले. 6 जणांच्या तुकड्या करून 2-2 पोरं काढले. 6 पोरं तर 3 भाऱ्या. तर आमच्या बरोबरीने 8 पोरं होते स्टार्टिंगला सेमीफायनलला. 8मधून 2 काढले, तर बाकीचे 6 पडले. तर बाकीच्या अजून 2 टीमा होत्या, त्यांच्यातून 2-2 निवडले. तर त्यांचे 8-8 प्लेयर होते. तर सगळ्यात जास्त 24 पोरं होते. 24 पोरांमधून 6 पोरं निवडले फायनलसाठी. तर 6मधून माझा फर्स्ट नंबर आला होता. तर तेव्हा 11:30-12 असा टाईम होता माझा रनिंगचा, 100 मीटरचा. 11:30-12 त्यावेळेस मी कितीला होतो, 7वीला असताना. 11:30 ते 12 बरं सेकंद, मिनटं नाही सेकंद. त्यावेळेस 100 मीटरचा टाईम होता माझा. 200 मीटरला पण मी भारी होतो, पण एवढं आम्हाला माहीत नव्हतं बाहेरचं. कारण की पहिलं आम्ही रनिंग खूप काही करायचो. मला आमच्या चुलत्यापासून 2री 3रीपासून खरंच चुलत्याने मला
आवड लावून दिली. तेव्हापासून मी मनापासून जोपासलेली आहे ती आवड. आज पण मनात लय आवड आहे, पण आता इथून जाऊ शकत नाही. सध्याच त्याला माझं लग्न झालेलं आहे. 1 वर्ष नाही अजून झालं. मेमध्ये वर्ष होईल. मे 2026मध्ये माझं वर्ष होईल लग्नाला. एप्रिलपासून एप्रिल 2025 एप्रिल 2025पासून माझी रनिंग सगळी बंद आहे. कॉम्पिटिशन झालं 1 जूनला. 1 जून 2026ला माझं कॉम्पिटिशन झालं अहमदनगरला. 3 नाही 4 नंबरला लागलो हिटमध्ये. फायनल हिट होती डायरेक्ट 400 मीटरची. नाही नाही 2 हिटा काढल्या होत्या आमच्या. त्यातून 3 तिघं निवडले होते. मी 4 नंबरला होतो फायनलसाठी. सेमीफायनलला 8-8 जणांची हिथं 8-9 जणांची बॅच केली ती. ओपनला होतो मी. तर नाही म्हणा, पण नाही झालं. पण जर 4था नंबर लागला म्हटलं काय ते आहे 4 नंबर. पुढच्या वर्षी बघू. दरवर्षी मी म्हणतो पुढच्या वर्षी बघू. 2022ला म्हणलो पुढच्या वर्षी बघू. 2023ला म्हटलं पुढच्या वर्षी बघू. 2024ला म्हटलं पुढच्या वर्षी बघू. 2025ला म्हटलं पुढच्या वर्षी बघू. आता 2026 आहे. आता 2026 चालू आहे. म्हणजे आयावं आवाज येते. मग व्हिडिओ करायसाठी थांबलो आहे. पण नाही एवढंच सध्या स्थितीला सांगतो. माझी स्टोरी इथपर्यंत कुठपर्यंत 8वीपर्यंत. आता 7वीपासून 8वीला पण माझं कॉम्पिटिशन. 8वीला मी शाळेत झेडपीच्या शाळेत नव्हतं थांबणार. माध्यमिकच्या शाळेत घेऊन जाणार होतं, पण शिक्षक म्हटले ना एवढं वर्ष थांबाळू, कारण की तू हे शाळा आहे, नाही तर त्या शाळेचा एक पण मेडल नाही यायचं. मग म्हणून मी त्यावेळेस 8वीचं वर्ष पण तिथंच काढलं. शिक्षक पण माझे खूप रिस्पेक्ट करायचे, कारण की मी खेळायला खूप भारी असतो. अभ्यासाला ढ असलो, अभ्यासाला इतका पण ढ नव्हतं, मीडियम. लय लो क्वालिटीला नव्हतं, लय हाय क्वालिटीला नव्हतं. हाय क्वालिटीला आमच्या भागातले शुभम पवार, शुभम सीताराम पवार, अजून प्रथमेश ताराचंद्र राठोड, गौरव दिलीप पवार, अजून तेजस्विनी राम चव्हाण, अजून दोन मुलगी होत्या. माझ्याच क्लासचं मला नाव आठवणं, कारण की मी घरापासून खूप बरेच झालं माझं ग्रॅज्युएशन. मला एक आला मी. चला बाय.